कन्या राशीसाठी हा सप्ताह मध्यम फळे देणारा असा जाणार आहे। तुमचे मन थोडंसं द्विधा अवस्थेत राहणार आहे, म्हणजे हे करू का ते करू। निर्णय घेताना तुम्हाला खूपच मन चलबिचल राहणार आहे, मन अस्थिर राहणार आहे। त्यामुळे तुम्ही कोणतेही निर्णय घेताना, मग ते घरातील निर्णय असो किंवा तुमच्या व्यवसायातील असो किंवा बाहेरचे निर्णय असो, कोणतेही महत्त्वपूर्ण जर निर्णय तुम्हाला घ्यावयाचे असतील तर ते निर्णय खूप विचारपूर्वक लोकांशी सल्लामसलत करूनच घ्या। कारण सध्या तरी तुमची द्विधा मनस्थिती असल्यामुळे थोडंसं तुम्ही ठाम असणार नाहीत किंवा मन अस्थिर असल्यामुळे थोडंसं तुमच्या निर्णयामध्ये डगमगायला तुम्ही लागाल। त्यामुळे इतरांना थोडंसं सल्लामसलत करून निर्णय घेतलेले हे बरे पडणार आहे तुमच्यासाठी। एखादे तुम्ही नवीन कार्य करण्याच्या विचारात असाल तर कार्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला तुमच्या घरातील सर्व मंडळी सर्व प्रकारे मदत करतील आणि त्यामुळे तुमच्या आत्मविश्वासामध्ये तुम्हाला वाढ झाल्याची दिसून येईल। कौटुंबिक बाबतीमध्ये किंवा कौटुंबिक जीवन सध्या तरी म्हणजे ह्या सप्ताहामध्ये थोडंसं चिंतेत राहणार आहे किंवा चिंता राहील। कारण घरामध्ये काही कारणाने म्हणा किंवा एखाद्या छोट्याशा गोष्टीवरून वादविवाद होण्याची शक्यता आहे, मतभेद होण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही पुढाकार घ्या आणि तो वाद कशामुळे झाला आहे तो तुम्ही उपाय शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करा। जर काही वाद झालेच असतील तर ते वाद मिटवण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि हे तुम्हालाच करावे लागणार आहे। सोबतच जर तुम्ही एखादी नवीन गुंतवणूक करणार असाल तर थोडंसं सावधतेने करायला हवे। ह्या सप्ताहामध्ये थोडंसं आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे कोणतीही आर्थिक गुंतवणूक करणार असाल तर आधी नीट विचार करा, चौकशी करा आणि मगच आर्थिक गुंतवणूक करा। नाही तर सध्या तरी हे टाळलेलेच बरे। नंतर अनुकूल जेव्हा टाइम येईल त्यावेळेस तुम्ही गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करा। सोबतच घरामध्ये पाहुण्यांचे अचानकपणे आगमन होईल, म्हणजेच तुम्हाला एक प्रकारे आश्चर्याचा, आनंदाचा धक्काच बसणार आहे आणि पाहुणे आल्यामुळे तुमचे घर आनंदाने भरून जाईल। घरातील प्रत्येक सदस्याचे, प्रत्येक मंडळीचे मनही खूपच आनंदाने भरून जाईल। सोबतच एखाद्या नातेवाईक मंडळीकडून सुखद वार्ता मिळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुमच्या आनंदाला सीमाच उरणार नाही। घरामधील एखाद्या सदस्याची त्यांच्या करिअरमध्ये उन्नती झाल्याची किंवा प्रगती झाल्याची तुम्हाला समजेल, त्यामुळे तुम्हाला हे खूप आनंदी वाटेल। सोबतच एक प्रकारे अभिमान वाटेल, तरी याचा पुरेपूर लाभ घ्या। एखाद्या समारंभाला तुम्ही भेट देण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुम्हाला हे खूप छान वाटेल। तुमच्या स्वभावामुळे तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाल तेथे तुम्ही आनंद प्रस्थापित कराल किंवा असलेल्या आनंदामध्ये तुम्ही भरच घालाल। तुमच्या बुद्धीच्या जोरावर तुम्ही यश मिळवाल। सोबतच एखाद्या देवदर्शनाला जाण्याची शक्यता आहे। जर तुम्ही परदेशात जाण्याच्या विचारात होता तर तुम्ही परदेशात जाण्याची ही सध्या ह्या आठवड्यामध्ये शक्यता आहे किंवा त्या प्रकाराने तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील किंवा एक पाऊल तुम्ही त्या दिशेने पुढे जाल। अनावश्यक खर्च होतील तर ते टाळण्याचा प्रयत्न करा। सोबतच अचानकपणे धनलाभही होईल। वाहन चालविताना थोडंसं सावधतेने चालवण्याचा तुम्ही प्रयत्न करा। व्यावसायिक वर्गाला थोडीशी जोखीम पत्करावी लागणार आहे। जोखीम पत्करली तरच तुम्हाला यश मिळणार आहे, तर अजिबात हायगाई करू नका। नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी थोडंसं सावधान राहावे लागणार आहे। जर काही वरिष्ठ मंडळी तुमच्यावर नाराज झाले, तुम्हाला ओरडले तर शांत रहा। त्यांच्यासोबत वाद करणे शक्यतो टाळा, कारण सध्या आपल्यासाठी काळ प्रतिकूल आहे त्या बाबतीमध्ये। तर इथे तुम्ही शांत राहिलेलेच बरे पडणार आहे। सोबतच तरुण वर्गाला स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी भरपूर कष्ट करावे लागणार आहे, भरपूर घाम गाळावा लागणार आहे। तुम्हाला जर नोकरी करायची असेल तर नोकरी शोधण्यासाठीही तुम्हाला भरपूर प्रयत्न करावे लागणार आहे, मग कुठे तुम्हाला यश मिळेल। महिला वर्गालाही स्वतःची तब्येत ह्या आठवड्यामध्ये सांभाळावी लागणार आहे। जर कोणी महिला काम करत असतील, व्यवसाय करत असतील तर त्यांना घर सांभाळावे लागणार। घर सांभाळताना सोबतच व्यवसाय सांभाळताना किंवा जे काम करत असतील त्या ठिकाणी सांभाळताना त्यांना भरपूर कसरत करावी लागणार आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांची तब्येतीची हेळसांड होणार आहे आणि त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर डायरेक्ट परिणाम होऊन तुमची तब्येत खराब होण्याची शक्यता आहे। तरी ही सर्व कामे करत असताना प्रथम स्वतःची काळजी घेण्याचा प्रयत्न करा। नित्याचं हे काम आहे, करावंच लागणार आहे, परंतु आरोग्य ही फार महत्त्वाचे आहे। सध्या तापमान कधी कमी जास्त होत आहे, कधी थंडी तर कधी गरमी असं होत आहे, जाणवत आहे। तर म्हणून आपली आधी आरोग्याची काळजी घ्या। विद्यार्थी वर्गाला त्यांना पाहिजे तसे परिणाम ह्या आठवड्यात तर मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे, कारण त्यांची एकाग्रतेमध्ये खंड पडणार आहे।
त्यामुळे तुम्ही एकाग्रता कशी वाढवाल याकडे जास्त लक्ष देणे महत्त्वाचे राहणार आहे। एकाग्रता वाढवा, प्रयत्न करा, कष्ट करा, मगच तुम्हाला पाहिजे तसे परिणाम मिळतील। ज्येष्ठ व्यक्तिवर्गालाही हा सप्ताह तब्येतीची काळजी घ्यावी लागणारा जाणार आहे, कारण अचानकपणे त्यांच्या जुन्या व्याधी त्यांना त्रास देतील। सोबतच तुम्ही एखाद्या ठिकाणी छोटा मोठा प्रवासही कराल आणि त्या प्रवासातही तुमच्या आरोग्यावर दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रथम तुम्ही तुमचं आरोग्य सांभाळा आणि नंतरच कुठे प्रवास करायचा असेल करा, जे कोणते काम करायचे असेल ते करा, आरोग्य आधी सांभाळा। एकंदरीतच पाहता हा सप्ताह मध्यम फळे देणारा म्हणजे चांगली फळे, वाईट फळे, अनुकूल प्रतिकूल फळे असे मिळणारा सप्ताह जाणार आहे। तरी प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर लाभ घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा। धन्यवाद। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा। महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा। धन्यवाद।